तर रणगाडे असो की मेकॅनाइज्ड इन्फंट्री असो, यामध्ये सध्या महिला शक्ती ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महिलांना फक्त आपण 2 आर्म्समध्ये प्रवेश दिला नाही, पण इतर ठिकाणी मात्र इतर ज्या आर्म्स आहेत, तिथे महिला शक्तीला आपण प्रवेश दिलेला आहे. आणि आपण बघू शकता की आता आपली जी ड्रोन्सची जी मॉडेल्स आहेत, ती इथे दाखवली जात आहेत. ड्रोन्स ही असं म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही ड्रोन्स ही टेहाळणी करण्याकरता असतात, ती अर्थात लहान असतात, त्यांच्यावरती कॅमेरे लावले असतात. काही ड्रोन्स ज्यांच्यावरती शस्त्र लावलेली असतात, की जी शस्त्राच्या मदतीने ते शत्रूवरती फायरिंग करू शकतात. मग ते शत्रूचे रणगाडे असो की शत्रूचे इतर मोठी वाहनं असो, त्यांच्यावरती हल्ला केला जाऊ शकतो. काही आता हे जे आपण बघता आहात, हे ड्रोन विरोधी शस्त्र आहेत. म्हणजे जर तुम्हाला जर ड्रोनला जर पाडायचं म्हटलं तर तुम्ही जर स्टार वॉर्स नावाचे सिनेमे बघितले असतील, तर त्यांच्याकडे म्हणजे एक्स-रे फायर करून आपण शत्रूच्या ड्रोन्सना पाडतो, हे आपल्याला दिसतं. आणि आता यावेळेला मुख्य जे अतिशय मोठं अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे भारतीय सैन्याने आधुनिकीकरणाशिवाय आपलं जे ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे आपली जी लढण्याची जी पद्धत आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल आणलेला आहे. आणि भैरव बटालियन्स आणि रुद्र निश्चित ब्रिगेड सर, माफ या करा काही सेकंद मी तुम्हाला या ठिकाणी थांबवते. मेक इन इंडियाचं या ठिकाणी दर्शन कर्तव्यपथावर, आत्मनिर्भरतेचं दर्शन कर्तव्यपथावर होताना दिसतंय. Enemy counteraction. And now, going past a saluting base, presenting a formidable combination of a long-range precision and overwhelming firepower, the Suryastra and the BrahMos weapon system. दृश्य या क्षणी पाहतोय Lieutenant Mehak Bhati सूर्यास्त्र आणि ब्रह्मोसची is leading आणि the Suryastra यांनी Universal केलेली Rocket कामगिरी Launcher System. या सगळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपियन महासंघाच्या 2 प्रमुख अतिथींना यांची बलस्थानं समजावून सांगताना दिसत आहेत. काय सांगाल सर, सूर्यास्त्र आणि ब्रह्मोस? आहे ब्रह्मोस जे क्षेपणास्त्र आहे, या क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलं. याची रेंज ही जवळजवळ 250 किलोमीटर पासून तर 350-400 किलोमीटर एवढी आहे. आणि हे मॅक 4 म्हणजे आवाजापेक्षा 4 पटीने जास्त वेगानेही जातात. आणि ही ब्रह्मोस जी मिसाईल आहेत, ही आपण जमिनीवरती वापरण्याकरता सुद्धा ती वापरू शकतात. किंवा आपण जर ती विमानातनं जर फायर करायचं म्हटलं, तर आपण त्याच्याकरता सुद्धा फायर करू शकतो. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला आपण पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्प्सवरती हल्ला केला, तर त्यामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मोसचा वापर करण्यात आला आणि पाकिस्तानचे जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते, ते उद्ध्वस्त झाले आणि तिथे जेवढे पण दहशतवादी होते, हे सगळे मारले गेले. आणि एवढंच नाही, तर याच्यानंतर आता एक आपल्याला आकाश नावाचं मिसाईल पण समोर येताना दिसतं आहे. ब्रह्मोस नंतर आपण वापरलं पुन्हा ज्यावेळेला 3ऱ्या रात्री आपण ज्यावेळेला पाकिस्तानच्या विमानतळांवरती हल्ला केला आणि तिथे खास तर नूरखान नावाचा जो विमानतळ आहे रावळपिंडीच्या जवळ, तिथे ब्रह्मोसने खूप चांगलं काम केलं. आणि त्यामध्ये पाकिस्तानचे जे अणुबॉम्ब होते, त्यांना सुद्धा धक्का पोहोचला असावा, अशा प्रकारच्या बातम्या या पुढे येत होत्या. आणि आपण आकाश वगैरे जे मिसाईल वापरलं, आपण हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननी त्यांच्या मिसाईल्सच्या मदतीने आणि त्यांच्या ड्रोन्सच्या मदतीने भारताच्या हवाई तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे आपली जी ही मिसाईल्स दाखवण्यात आली, आकाश वगैरे, यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे असं असतं की शत्रू मिसाईल्स पाठवू शकतो, छोट्या रेंजची, लॉंग रेंजची, शत्रू ड्रोन पाठवू शकतो, शत्रू हेलिकॉप्टर पाठवू शकतो, शत्रू विमानं पाठवू शकतो. अर्थात विमानं किंवा हेलिकॉप्टर्स ही पाठवण्यात आली नाही, परंतु जी इतर पाठवण्यात आली, त्यांना आपण आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती, आर्मी एअर डिफेन्स सिस्टीम, यांनी अत्यंत चांगलं काम करून त्यांना तोडलं. आणि याच्यामध्ये तत्व असं असतं की जर शत्रूचं जर मिसाईल समजा जर 10 कोटी रुपयाचं असेल, तर त्याला आपण आपल्याकडे असलेल्या कमी किमतीच्या मिसाईलच्या मदतीने तोडायला पाहिजे. म्हणजे 10 कोटीच्या मिसाईलला तोडण्याकरता जर तुम्ही 100 कोटीचं जर आकाश वापरलं, तर हे आपल्याला नुकसान आहे. तर आपण योग्य शस्त्र योग्य ठिकाणी वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने पाकिस्तानला आपण नामोहरम केलं, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि हे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम जी होती,
याचं म्हणजे याचं हे काम होतं. आपल्या समोर जे आता येत आहे ते अतिशय इंटरेस्टिंग असा प्रकार आहे. हे आहेत कॅमल्स. पण हे कॅमल्स म्हणजे उंट. पण हे लडाखमध्ये काम करणारे उंट आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर यांना 2 हंप असतात. हंपला मराठीत नेमकं काय म्हणायचं मला सांगता येणार नाही. म्हणजे त्याला बाशिंग का असं काहीतरी नाव मला वाटतं मराठीमध्ये आहेत. यांना 2 असतात आणि हे अतिथंड भागामध्ये हे काम करतात. आता अतिथंड भागामध्ये खास ते लडाखच्या वगैरे जिथे प्राणवायू वगैरे कमी आहे तिथे इतर जनावरही काम करू शकत नाहीत. तर तिथे ही कॅमल हे जे कॅमल्स आहेत की ज्यांचा जन्म हा लडाखमध्ये झालेला आहे ते काम करतात. आणि आपण बघू शकाल की आपल्याला काही आता बहिरी ससाणे दिसत आहेत की जे सुद्धा ज्यांच्यावरती कॅमेरा लावलेला असतो ते तिथे काम करतात. आणि आता हे जे समोर जे आपले आर्मी डॉग्स येत आहेत हे भारतीय डॉग्स आहेत आणि यांची वास घेण्याची शक्ती ही तीव्र असते. याच्याशिवाय हे अतिशय चपळ असतात. हे थंडीच्या भागामध्ये काम करू शकतात आणि 8-8, 9-9 तास हे काम करू शकतात. ते म्हणजे त्या भागात जी भारतीय म्हणजे अॅनिमल्स आहेत, ते डबल हम कॅमल असो की झंस्कार नावाचा भाग आहे तिथले पोनी म्हणजे तिथले घोडा आणि गाढवाचं जे मिश्रण असतं ते असो की आर्मी डॉग्स असो, हे सगळे आपल्याला दिसत आहेत. आणि आता आपण बघत असाल तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्काउट्स आहेत म्हणजे खास तर जे पांढऱ्या कपड्यांमध्ये होते ते लडाख स्काउट होते की जे लडाखमध्ये राहणारे लोक त्याच्यामध्ये असतात. तर ते इथे या भागामध्ये लोक असल्यामुळे ते या भागामध्ये अतिउंच भागामध्ये अतिथंड भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लढाई करू शकतात. आणि आताच आपण बघत असाल तर आपल्या समोर इंडियन आर्मीचे जे वेगवेगळे बँड्स आहेत ते आपण बघू शकतो. आणि मला वाटतं आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आपल्याकडे असलेले वेगवेगळे प्राणी जे देशाच्या सुरक्षेमध्ये अतिशय चांगलं महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्याविषयी माहिती देत होते. आणि आपल्याला कल्पना पण पाहिजे एका आर्मी डॉगला मला वाटतं सेना मेडल हे शूरता पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कारण त्यांनी दहशतवादी विरोधी अभियानामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.